आपण कवयित्री डॉक्टर स्वाती पवार आहेत, यांची एक खूप सुंदर कविता मला माहित होती. म्हणलं त्या निमित्ताने कदाचित तुम्ही सगळ्यांनी ऐकलीही असेल, परंतु जर ऐकली नसेल तर आज म्हणलं त्या ह्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या कानावर पडावी म्हणून. दुरून डोंगर साजरे दिसतात अशीच आम्हा बायकांची अवस्था असते. ही कविता म्हणजे आपल्या सगळ्यांचं एक आयुष्य थोडक्यात. दुरून डोंगर साजरे दिसतात अशीच आम्हा बायकांची अवस्था असते. आलेला हुंदका दाबून धरत वर वर हसायची व्यवस्था असते. बायकांनी म्हणे आपला राग सहसा कोणावर काढायचा नसतो. बायकांनी म्हणे आपला राग सहसा कोणावर काढायचा नसतो. आलाच राग कपाळाला एखादा कप फोडायचा. मी तर रागावरूनच बोलले ही आपलीच कहाणी आहे, म्हणून म्हणलं की ही कविता तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. सासू कितीही बोलली तरी शांत राहून सोसायचं असतं. सासू कितीही बोलली तरी शांत राहून सोसायचं असतं. आलेल्या रागाचा फायदा घेऊन भांडत चक्क घासायचं असतं. रागात जेवढी भांडे स्वच्छ निघतात तेवढी नेहमी निघतात का दरवेळी नाही. सासऱ्याची प्रत्येक गोष्ट गप्प राहून ऐकायची असते. सासऱ्यांची प्रत्येक गोष्ट गप्प राहून ऐकायची असते. आलाच जर त्यांचा राग तर हातात झाडू घेऊन घरातली जाळी काढायची असते. दीर आणि इतरांची सांगितलेल्या कामांना पुढे पुढे धावायचं असतं. दीर आणि इतरांनी सांगितलेल्या कामांना पुढे पुढे धावायचं असतं. आलाच जर त्यांचा राग तर धुणं आपटून बडवायचं असतं. नवऱ्याने आणलेल्या साडी सहित, आता हे जास्त म्हणजे महिलांच्या काय बोलते जिव्हाळ्याचा विषय. नवऱ्याने आणलेल्या साडी सहित आवडलेली प्रत्येक वस्तू नंदेच्या मागणीला पुरवायची असते. नवऱ्याने आणलेल्या साडी सहित आवडलेली प्रत्येक वस्तू नंदेच्या मागणीला पुरवायची असते. आणि फारच पोटात कालव झाली तर आपलीच पोरं लाटल्याने गप्प राहून सर्व काही बघणाऱ्या नवऱ्याच्या मनात कोणतीच गोष्ट बिंबवायची नसते. लटक्या रागाचा एखादा कटाक्ष टाकत कणकीला चांगली तिंबायची असते. स्वतःवरच्या रागात पाय आपटत नाक मुरडत एखादं भांडत चेमवायचं असतं. पण दळलं मेलीचं माझंच नशीब फुटकं ओठातल्या ओठात पण पुटपुटायचं नसतं. कारण सहनशीलता औदार्य दया क्षमा शांती स्त्रीला समाजाला दानच असतं. भूतकाळ पोटात घालून भविष्याची रम्य स्वप्न पाहत वर्तमान प्रत्येकीनं गृहस्वामींनी घडवायचं असतं. आणि मला खात्री आहे की इथे बसलेली प्रत्येक स्त्री ही गृहस्वामिनीच आहे. इतके त्याग